जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर खूप दिवसानंतर व्लॉग बनवतोय आणि पहिला तर मी तुम्हाला सॉरी बोलायचं आहे, सगळ्यांना सॉरी. कारण की मी एवढा दिवस व्हिडिओ नाही टाकले, म्हणजे माझे व्लॉग नाही टाकले डेली लाईफचे. तर झालं असं की भाई मी एवढा दिवस व्हिडिओ का नाही टाकले. पहिलं तर मला कंटेंट भेटत नव्हतं, तर त्याच्यामुळे टाकले नाही. आणि मोबाईल पण खराब झाला. तर 5-6 दिवस तर मोबाईल बनवतातच गेले. बहिणीच्या लग्नातच बरोबर मोबाईल माझा खराब झाला आणि सगळ्यांना खरंच खूप सॉरी. आणि मी वापस माझे व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत आणि जसा टाईम भेटेल तसा मी व्हिडिओ काढतोय. तर मी आत्ता 9 वाजता रात्रीचे व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तर भाई आज मी जॉबला लागलो आहे, त्याच्यामुळे मला टाईम नाही भेटत आणि जॉबमध्ये मी व्हिडिओ काढू नाही शकत त्याच्यामुळे. तर बाकी प्लीज सॉरी, खरंच सॉरी. आता माझ्या घरी एक नवीन गोष्ट आलेली आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर म्हटलं या गोष्टीत तर व्लॉग बनवलाच पाहिजे. तर म्हटलं आता घरात आहे तर व्हिडिओ तर काढलाच पाहिजे, म्हणून आता मी काढायला सुरुवात केली. आणि हां, माझ्या घरी तर काय गोष्ट आलेली आहे ते दाखवणार आहे. म्हणजे समजू शकतात प्राणीचे, म्हणजे प्राणी पण नाही, म्हणजे पेटच आहे एक प्रकारचे. तर ते दाखवतो. हे पप्पांनी आणलेले आहे, तर याचं नाव मला नाही माहीत, पण तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. आणि कमेंट करा, प्लीज कमेंट करा भाई. तुम्ही जाऊन गुगलला पण जाऊन याचं सर्च करू शकता. तुम्ही आता कमेंट करा याचं नाव काय. मी नाही सांगणार आता याचं नाव काय. बाकी खूप क्यूट आहेत, मला तर मजा येते यांना बघायला. हे पप्पांनी आणलं आहे आणि हेच दाखवायचं होतं तुम्हाला की माझ्या घरी नवीन गोष्ट आलेली आहे. आणि हे माझ्याकडं आधी लव बर्ड्स होते, पण आता हे काय माहीत. तर हे तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, 2 वेगळ्या कलरचे आहेत, म्हणजे डिफरंट आहे. आणि एक पूर्ण व्हाईट आहे. तर याच्या गालाला हलका कलर आहे आणि त्याला नाही आहे, त्याला डोळ्याच्या खाली डायरेक्ट काळी रेष आहे. क्यूट आहेत ना, एकदम क्यूट. छोटासाच पिंजरा आहे, म्हणजे जास्त मोठा पण नाही पिंजरा. तर हे पप्पाने आणलं आहे आणि मला तर हे आवडतं हे सगळं. बाकी साप बीप तर दादाच होतं, म्हणजे जशी आणि हे लय क्यूट आहेत. तर तुमच्याकडं काय हे नक्की कमेंट करा की तुमच्यापाशी कुठला पेट आहे की नाही. बाकी माझ्याकडे तर हे पक्षी आहेत आणि मला तर आवडलेले आहेत. तुम्हाला आवडले की नाही ते पण कमेंट करा. आणि प्लीज सगळ्यांना सॉरी की मी एवढा दिवस व्हिडिओ नाही टाकली. पाऊस बघा किती येतोय, जोरात पाऊस येतोय. बाकी आणि मी तर तुम्हाला माहिती आहे, जे मला बघतात त्यांना माहिती मी चाळीत राहतो, म्हणजे जास्त माझं बिल्डिंगमध्ये नाही राहत. पण बाकी पावसाची मजा येते भाई. एवढा भारी पाऊस पडतोय, पावसाचा आवाज येतच असेल. आणि हे बघा पाणी आलं, आम्ही प्लॅस्टिक टाकून ठेवलं आहे, नाहीतर घरात येतं पाणी सगळं गॅलरीत. पावसाचं तुम्ही पाऊस एन्जॉय करा. बाकी याचं आम्हाला जायला निघालो होतो, म्हणजे आता व्हिडिओ काढायला. तर आता मी कामाला जातो आणि रात्रभर पाऊस पडतो. आता केवढं पाणी भरलं आहे आणि मी राहतो रमाबाई कॉलनीत. तर भाई फटके पाऊस आहे. आणि आता काल रात्रीपासून पाऊस आहे, काल रात्रीपासून. जाता मला छोटे स्विमिंग पूल लागत आहेत. तर भाई हे तर काय नाही, जिथं मी चालू तिथं तर लय. जॉबवर आलतो, बसलेलो तर भाई मगाचपासून पाऊस पडतोय. जो पाऊस पडतोय तुम्ही तर बघूच शकतात भाई. इथं तर पाणी नाही साचत, पण तिथं थोडंसं साचलं आहे. फट्टे पाऊस आहे, फट्टे आहे बघा. काल रात्रीपासून जो पाऊस लागला आहे तो थांबतच नाही आहे. बाकी मी तर भिजत आलो आहे. तुम्ही कमेंट करा तुम्ही जिथं राहता तिथं पाऊस आहे की नाही.